ऊर्ध्ववर्ण आहेत, मग त्याच्यातली चतुर्थी न समजण्याजोगी झाले काय? त्यात अनेक कोकणीतले शब्द त्या असलेल्या कादंबरीतल्या आणि कथाकारांनी तिथं चप्पल बसवण्याचा जो प्रयत्न केलेला होता तर ते त्यांना अबोध होतं. अशा वेळी माझा प्रश्न होता, तुमच्याकडच्या कथा कादंबऱ्या आम्ही अभ्यासाला लावतो, आम्ही शिकवतो, तिथं आमचं अडतं का बघा. मग तुम्ही खाली तळटीप देणं आवश्यक आहे वगैरे वगैरे. म्हटले ठीक आहे, पुढे मागे तोही प्रयोग करता येऊ शकेल, पण काय जा कोकणात जन्मात इलं ना की मग त्या सगळ्या जमता, आपोआपच जमता. फणस पिकलं सांगतो लागणार नाही, झाडावर चाफं फुलला अहो कोणा आमंत्रण दिवसा लागले, बघ रे बाबा ते असा काय. हां, आंब्यावर चांद खातर असा असं म्हणायच्या पहिली तो पडता गुंड मारूचं लागणार नाही. हे जे सगळं येतं तर ते सगळं निसर्गाचं उपजतं प्रेम त्याने भरभरून घेतलेलं होतं. आणि म्हणूनच अनेक रूपक, अनेक प्रतीकं, अनेक शब्द असे घेत घेत ते त्यांच्यापर्यंत आलं. फक्त त्यांनी इतकंच केलंय, विजूने सांगितलं असं म्हणून नाही, ते त्यांनी तिथं चक्कलपणे बसवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातून त्यांच्या कविता जन्माला आलेल्या आहेत. अनेकदा मी त्यांना व्हॉट्सॲपवर सुद्धा दाद दिलेली आहे. मी तो ग्रुप जॉईन केला, पण कविता लेखन हे माझं क्षेत्र नव्हे. आहेत 6 डायऱ्या भरलेल्या आहेत, तिकडे बसलेत. अधूनमधून हे असतं, करूया मग म्हटलं काय ते प्रकाशित गरज नाही म्हटलं. लोकांना वाचायला धंदे भरपूर आहेत, त्याची गरज नाही, आपण दुसरं काहीतरी करूया. पण नाही, आता करूया, मग नंतर अजून ते परिपक्व बाळ व्हायचं आहे. कारण मी दुर्गा भागवतांचं वाक्य डोक्यात ठेवलंय. त्यांना त्यांच्या वडिलांनी सांगितलेलं होतं, असं काहीतरी करायचंय की जे टिकणारं आहे. म्हणजे ह्यांच्या कविता हे टिकणाऱ्या आहेत, पण माझ्यासारखेचे प्रयोग कशाला तिकडे करा. ठीक आहे, वर्गात पोरांना त्रास देतेच, त्यांना माहिती आहे असं जमलं की मग त्रास द्यावासा वाटतो म्हणूनही देते. आणि 7 मिनिटं बोलते सर. हा नाही, माझं लक्ष इथे आहे, कोणी वेळ देणार नाहीत ना. आणि मग जेवणाची सोय अचानक करावी लागेल, मग जर चित्र उठून गेली तर माझं ऐकणार कोण. त्यामुळे आपण इकडेच बसून या नको. कृष्ण हे लाडकं रूप ज्ञानेश्वरांपासनं मोहवत आलेलं असं म्हणत असताना थोडंसं आणखीन मी तुम्हाला 50 वर्ष मागे जाईल. भागवत संप्रदायाच्याही अगोदर महानुभाव संप्रदाय होता आणि या महानुभाव संप्रदायाचा हे आद्य दैवत म्हणजे श्रीकृष्ण आहे. म्हणजे त्यामुळे 12व्या शतकाच्याही अगोदर जो कृष्ण मोह घालतोय तो मग 21व्या शतकात काय होणार आहे. बरोबर, त्वमेव माता त्वमेव पिता पासून सखा बंधू, आपली नाती काय आहेत आणि काय नाही आहेत कृष्णाबरोबर. असं बालकृष्ण मघा आपल्या स्वरातनं तिनं शब्द सांगितलेला आहे. तसंच आणखीनही एक छोटा कृष्ण त्याच्यात आपल्याला भेटतो. आणि मग राधेचा सखा म्हणूनही कमलेश सर हळूच येतात, नाव न सांगताना लेखणीबद्ध होत जातात. मग सागरचं ते होतंच, त्यामुळे तिचं पुढे घेतलं.